होईल। आणि यानंतरची बातमी आहे रेल्वेच्या तिकिटांसंदर्भात। भारतीय रेल्वेने मेल एक्सप्रेसच्या तिकिटांच्या दरामध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे। 26 डिसेंबरपासून ही भाडेवाढ लागू केली जाईल। लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आता अधिक पैसे हे मोजावे लागणार आहेत। मात्र लोकल प्रवाशांना भाडेवाढीचा फटका हा बसलेला नाही। 215 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ नाही। मात्र 215 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी ऑर्डिनरी क्लासमध्ये 1 पैसा प्रति किलोमीटर आणि मेल आणि त्याचबरोबर एक्सप्रेसच्या नॉन एसी आणि एसी क्लासमध्ये 2 पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ ही लागू होणार आहे। या भाडेवाढीमुळे रेल्वेच्या तिजोरीमध्ये सुमारे 600 कोटींहून अधिक रुपयांची कमाई होण्याची अपेक्षा आहे। एखादा प्रवासी 500 किलोमीटरचा प्रवास नॉन एसी ट्रेननं करत असेल तर त्याला सध्याच्या तिकीट दरापेक्षा 10 रुपये जास्त द्यावे लागतील। भारतीय रेल्वेने तिकीट दरामध्ये केलेली ही या वर्षातील दुसरी वाढ आहे। यापूर्वी 1 जुलै रोजी रेल्वेने भाडेवाढ केलेली होती आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा ही भाडेवाढ झाली। पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। चालत्या लोकलच्या लेडीज डब्यामधून एका मुलीला धक्का देण्यात आलेला आहे। लेडीज डब्यातून खाली उतरण्याची विनंती करणाऱ्या मुलीला एका पुरुषानं चालत्या ट्रेनमधून फेकलेलं आहे। पनवेल सीएसटी लोकलमध्ये एक 50 वर्षीय पुरुष प्रवासी हा चढलेला होता। 18 वर्षीय मुलीनं त्याला ट्रेनमधून खाली उतरण्याची विनंती केलेली होती, परंतु त्या मुलीला चालत्या गाडीमधून धक्का देऊन लोकलमधून बाहेर फेकण्यात आलेला आहे। ही मुलगी सध्या जखमी झालेली आहे। पनवेल जीआरपी पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाजला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आता अटक देखील केलेली आहे। तर 11 डिसेंबर रोजी ही संपूर्ण घटना या चालत्या लोकलमध्ये घडलेली होती, परंतु त्याची दृश्य ही सध्या समोर आलेली आहेत। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, 11 तारखेची घटना आहे, हा व्हिडिओ सध्या समोर येतोय, पोलिसांनी काय कारवाई केली? या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी कारवाई करण्याच्या आधीच काही सतर्क रेल्वे प्रवाशांनी त्या महिलांच्या डब्यात चढून त्या पुरुषाला अटक केली, जो 50 वर्षीय तरुण आपला शेख नवाज जो आहे त्याला अटक केली होती। त्याला पकडलं होतं, पकडून त्याला पोलिसांच्या हवाले जीआरपीच्या हवाले त्यांना करण्यात आलेलं होतं। त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं आणि 3 दिवसांची पोलीस कोठडी सध्या त्याला सुनावण्यात आलेली होती। त्यानंतर आता पुढची कारवाई देखील त्याच्यावर करण्यात येते। मात्र हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील आता सध्या आपल्या समोर आलेला आहे। यातला त्या व्यक्तीला राग इतकाच आला की सगळ्या महिलांनी त्याला डब्यातून उतरून खाली उतरायला सांगितलं होतं आणि त्याच रागाच्या भरात त्याला त्याच्या समोर ही जी तरुणी उभी होती त्या तरुणीला त्याने थेट रुळांवर फेकलं। इतकी दयनीय अवस्था होती की त्या तरुणीने स्वतः तिच्या वडिलांना कॉल करून फोनवरून जखमी अवस्थेमध्ये ही माहिती दिली की ती सध्या रुळांवर पडलेली आहे, या ठिकाणी आहे। त्यानंतर तिला शोधून तिच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण महिलांच्या डब्यातली सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आले आणि ही घटना जी आहे ती रात्रीच्या वेळेची घटना नाहीये, तर ही दिवसभरातली घटना आहे, सकाळच्या वेळेची घटना आहे। पनवेल ते खान्देश्वरच्या दरम्यानची ही घटना आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळेस जर पोलीस जीआरपी किंवा होमगार्डच्या महिला किंवा पोलीस महिलांच्या डब्यात असेल तर दिवसभरात देखील याची गरज आहे, असा संपूर्ण गरज जी आहे त्यातून निर्माण झालेली आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी। तर पनवेल सीएसटी चालत्या लोकलमधली 18 डिसेंबरची ही संपूर्ण घटना समोर आली आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।